गुरुवार विशेष श्री गजानन महाराज अध्याय 18वा श्री लंबोदराय नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्याय नमो नमः नमन तुझला तुळजा भवानी ही कोल्हापूर वासिनी विराट रूप तुझे सप्तशृंगा डोंगरी शेंगेश्वरी सप्तशृंगेश्वरी एकच इच्छा मनोमनी तुझा आशीर्वाद राहू दे हे गजानन गीत लेखन करणी मुळगावाची बायजा होती स्वामी भक्त बायजेचा विवाह झाला बाळपणी वयात घेऊन सुद्धा नाही झाली ती गर्भधारीने चिंता लागली फुलाबाई शिवराम ह्या माता पित्या म्हणे कसे दूर करायचे बायजा पतीचे नपुसकत्वाला पाहून पाहिजे त्या यवनाला काम वासना झाली बायजेची दिराला वंदला नको बायजा लावून तू यवनाला रती सुख देतो मी तुला तारुण्याला एका दिनी धरू लागले तो बायजेला तोच त्याचा पुत्र माडीवरून खाली पडला बायजेने बरे केले औषध उपचार करून पुतण्याला धीराने सोडले तिचा नांदाला बायजा आली माहेराला स्वामींना विनंती करून शिवराम वंदला संतती होऊ द्या माझ्या बायजीला स्वामी वंदले संतती नाही बायजेला उदराचा पुन्हा परतले मुळगावाला भक्त पुंडलिक होता स्वामीचा शिष्य मुळगावाला बायजा पुंडलिक असं येऊ लागली शेगावाला स्वामी दर्शनाला कोणीतरी वंदले शिवरामाला बायजा पुंडलिक जातात खरे येऊन मजा लुटतात स्वामींना शिवराम वंदला तुमच्या नावाखाली येतात ते दर्शनाला शिवरामा सांगतो एक लक्ष देऊनी बायजा व पुंडलिक गेल्या जन्मी होते भाऊ बहीण नको करू त्यांचे त्या गोष्टीला भाऊ दुसरा पती नाही बायजेचा मिळणार शिवराम भुलाबाईने नाही अडविले मात्र पुंडलिक बायजा भाऊ बहिणीला जाण्यास शेगावी स्वामी दर्शनाला स्वामीचा शिष्य भाऊ कवराच्या अंगी फोड उमटला मोठे डॉक्टर तपासून गेले तयाला डॉक्टर भाऊ कवराला खामगावी शस्त्रक्रिया ही फोडावर नाहीला आली कामी उलटे फोडाचे अंग भरून गेले कवराचा भाऊ चिंतेत पडला त्याने प्राथिले मग स्वामी गजानन तोच रात्रीच्या वेळी बैलगाडी आली गजाननाच्या कवराच्या घराला एक ब्राह्मण भेटला आला कवराला डॉक्टरांना ब्राह्मण वंदले गजा माझे नाव शेगाव माझे गाव हा अंगारा लावावा भाऊ कवराला डॉक्टर गुण जरूर येईल ह्याला खरोखर गुण आला कवराला अंगारा लावत्यावर डॉक्टर गेला तपासण्याला पण ब्राह्मण नाही दिसून आला कवराचा अंगारा व तीर्थाचा फोड निघून गेला डॉक्टर राजाराम कवर पूर्वतंत होऊन आला स्वामी दर्शनी शेगावी स्वामी स्वारी निघाली होती विठ्ठल भेटीला आषाढी शुद्ध नवमीला आले स्वामी पंढरीला संतांच्या पालख्या दाखल झाल्या पंढरपुराला जय जय रामकृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम गजराने आसमंत दुमदुमली सर्व शिष्यासह पांडुरंगाच्या दर्शनाला बापू पाटील तो लगेच राहिला बापू पाटील मनी वंदला आता मुकणार मी पांडुरंग दर्शनाला तोच स्वामी वंदले बापूला चिंता नको करू घडेल तुझे पांडुरंग दर्शन तुझला स्वामींनी उभे राहिले त्याच्या समोर घालून तुळशी माळ गळा बापुण्याला भेटून गेले तिथे विठ्ठल दर्शन कुंकाजी वड्यात आले सर्व भक्तांना पंढरीनाथ दर्शन कवडे गावाचा माळकरी उतरला कुंकाजी वाड्यात माळकरी होता रोगाने ग्रस्त काळाचा झाला रिकामा त्याच्या उलट्या पाहून मने वंदले सुखाने सारे सोबती दुःख मात्र फिरणे एकट्या भोवती स्वामींच्या भक्तीचे गेला बरा होऊन जेथे मात्र होता एक ब्राह्मण शेगावी मठाबाहेर पडेल त्याचे कुत्रे मरून मनी वंदला मठातील साधून म्हणतो मी स्वामी गजानन कसले ह्याचे जीवन कुत्र्याचे का नाही देत हा नवजीवन
तो स्वामी वंदेल ब्राह्मणा, हे कुत्रे नाही गेले मरून, पहा गेलेय थोडी विश्रांती घेऊन. स्वामी स्पर्श होता कुत्रे गेले उठून, स्वामी चमत्कार पाहून ब्राह्मण गेला स्वामी चरणी लागून. स्वामींच्या आशीर्वादाने ब्राह्मण गेला आनंदून. 18वा अध्याय स्वामी चरणी अर्पण. अध्याय 18वा समाप्त. अध्याय 19वा. मयुरेश्वराय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्याय नमः. नमन तुझला कौसल्यानंदना, श्रीरामा रघुनंदना, शुभाशीर्वाद द्यावा. श्री गजानन विजय ग्रंथ लेखना, काशीनाथ गंद्रे ब्राह्मण घेऊन स्वामीचे दर्शन गेला मनातून आनंदून. त्याच्या पाठीवरी कोपर मारून वंदले जावे त्वरित निघून. तार आहे तुझी खामगावी वाट पाहून, खामगावी येताच ब्राह्मण मनी वंदला स्वामींनी जाऊन. दिली मजला मुनसफीची नोकरी लावून, स्वामी करताच भक्ताची इच्छा पूर्ण. स्वामी आले नागपुराला, गोपाळ बुट्टीच्या सीताबडीच्या सदनाला निवास केला त्यांची भव्य सदनाला. गोपाळ बुट्टी वंदला निरंतर राहावे स्वामींनी, सीताबडी गोपाळ बुट्टीच्या श्रीमंतीनी मिसाज पाहून. स्वामी गेले मनी विचार करून, तोच द्वारी हरी पाटलाला पाहून. स्वामी गेले मनी आनंदुनी. स्वामी उठले जेवण्याच्या पंक्तीवरुनी, हरी पाटील वंदला स्वामी. शेगाव गेली या मृतावस्था येऊनी, येती स्वामीचे पुन्हा शेगावी घेऊनी. गोपाळ बुट्टी वंदला करावे भोजन, स्वामी निघाले करून भोजन. तोच गोपाळ बुट्टी पत्नीने स्वामींचे धरले चरण. जनाबाई नको करू चिंता, तुझला एक पुत्र होईल. तुझ्या हा एक पुत्र सद्गुणी यमलोकी जाशील तू, तुझे सौभाग्य घेऊन. स्वामी आले राजा रघुजी पोचल्या घरी, येथून त्यांचा शुभाशीर्वाद घेऊन घेतलेले श्री रामेश्वर प्रभू रामदर्शनी. स्वामी आले हरी पाटलास शेगावी, धार कल्याणाचे रंगनाथ. साधू आले स्वामींच्या दर्शनाला, दोघी रंगले अध्यात्म विषयात. बोलला समर्थाचा ह्या गोष्टी मठातील, कोणीच नव्हता त्या विषय जाणणारा. स्वामी वंदले येणार येथे वायुदेवनंदन सरस्वती भेटायला. मठ ठेवावा स्वच्छ जसे ठेवतो आपल्या घराला. वासुदेवनंदन सरस्वती बघुणे, एखादी चिंधी पाहून जाईल कोपून. जगत अग्नीचा अवतार आहेत वासुदेवनंद सरस्वती, स्वच्छता ठेवावी मठाभोवती. आले शेगावी वासुदेवानंद सरस्वती, दोघे स्वामी एकमेका वंदन करती. भक्त बाळाभाऊस गेले आश्चर्य वाटून, बाळाभाऊ वंदला स्वामीस जाऊन. आपले दोघांचे मार्ग वेगळे असून आपण बंधू असे. बाळाभाऊ चांगला विचाराचा प्रश्न. ईश्वराकडे जाण्याचे मार्ग 3, सवळे ओळे, संध्या स्नान, उपोक्षण, व्रताचे अनुष्ठान ही कर्माची अंगे असून, याचे करतो जो आचरण त्याला म्हणतात कर्मवेदा. दुसरा भक्तिमार्ग, हा शुद्ध असावे लागते आचरण आणि मन. तसेच दया व भक्ती मध्ये असावे लागले लीन. मुखी सदा ईश्वर स्मरण, जेवढे ब्रह्मांडात तेवढेच असते कुंभक. रेचकांच्या पीडित करून या आसन ध्यावा लागतो योगमार्ग साधून. ह्या तिन्ही मार्गाचे अंतिम एकच मिळाले फळ, ते खरे ईश्वर दर्शन. ह्या तिन्ही मार्गाचे ह्याचे केले आचरण, ते गेले ईश्वर प्राप्ती करून. वरिष्ठ जगदग्नी पराशर गौतमी अत्री शांडल्य विश्वामित्रा ऋषींनी करुणे कर्म मार्गाने घेतले देवदर्शन. श्री शंकराचार्य आदिनाथ गोरखनाथ मच्छिंद्रनाथ गहिनीनाथ ह्या सर्व 9 नाथांनी योगमार्गाचे केले आचरण. तसेच श्रीपाद सरस्वती, श्रीपाद नरसिंह सरस्वती गाणगापूर निवासी यांनी केले योगमार्गाचे आचरण. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, सावतामाळी, नरहरी सोनार यांनी केले भक्तिमार्गाचे आचरण. करून घेतले ईश्वर दर्शन. स्वामींचे कथ असता निरूपण, बाळाभाऊचे भरून आले लोचन. साहूबाई स्वामींची करी आराधना, स्वामी वंदले साहूबाई. अहोरात्र स्वयंपाक करुनी सर्वांना द्यावे भोजन, तुम्ही भोजन करून जातील ते आशीर्वाद देऊन. होशील तू नारायण विष्णूला प्रिय होऊन. तुळशीरामाचा सुपुत्र आत्माराम स्वामी आशीर्वाद
वेदांताचा गेला अभ्यास पूर्ण करून वेदांताचे करू लागला तो निरूपण. जेथे जाई तो तेथे चुकून स्वामी करीती त्याला मार्गदर्शन. आत्माराम वेदांत होऊन गेला पंडित. आत्माराम राहिला येथे स्वामीच्या एकनिष्ठ शिष्य होऊन. नारायण जामकरांचे स्वामी कराले स्वामींना गुरुस्थानी. जामकर घेऊन फक्त दुधाचा नाव पडले त्याचे. दुधाहारी बुवा घेऊन गेला स्वामी निष्ठा. ती माझी माडी करी पाटवेळकरांच्या शेजारी. संरक्षण पाटवेकर श्री स्वामी गजानन भक्तवंदला येतो मी शेगावाला जाऊन. शेतीचे करावे रक्षण करता शेतीचे रक्षण. ती माझी गेला गाढ झोपून. गाढवे गेले साऱ्या शेतातील जोंधळा खाऊन. स्वामींनी भक्ती ती माझीला उठवून. वंदले जा गाढवे शेतातून देह कलून. ती माझी गेला घाबरून. पाटवेलकरांचे वंदले स्वामी गजानन. कसला ठेवता शेतात माळी राखणी नाही समर्थ तो माळी शेती रक्षण करण्यास. माळ्यामुळे गाढवे गेले जोंधळा खाऊन. स्वामींनी वाणी ऐकून पाटवेकर आला मोरगावी परतून. ती माझी गेला सर्व सांगून. पाटवेकराला आला स्वामीचा अनुभव. वंदला स्वामी गेले हे खरे सांगून. आता करू भरून द्यावे ती माझी नुकसान. परंतु ती माझी भक्ताचा साह्याला स्वामी आले धावून. पाटवेकर आश्चर्याला मनोमन. शेतीचे काहीच कसे झाले नाही नुकसान. स्वामी आले खरेच माझ्या सहायास हे ती माझीने जाणून. स्वामींचे दर्शन घेतले शेगावी जाऊन. स्वामी बसले होते सुखलालाच्या घरी. लोक करीत होते त्याचे नमन. नारायण आसनाजी हवालदार गेला म्हणे रागवून. स्वामींची ती नग्न अवस्था पाहून. स्वामींना गेला हवालदार अशब्द बोलून. स्वामींचे काढले झोडून. हुंडीवाला वंदला हवालदाराला जाया ये क्षमा मागून. हरीने काढले हाडून. हवालदार म्हणाला नाही घेणार क्षमा मागून. अरे हवालदार येतो तुला बोलावून. हुंडीवाल्याचे वाक्य खरे केले होऊन. कावळ्याच्या शापाने नाही येणार मला मृत्यू बोलवून. वंदला हवालदार खरोखर गेला हे विश्वास सोडून. संगमनेचा हरी जाखडी वंदला स्वामी मज जवळी धन आहे धन पण कोण करीन कन्यादान. खरी जाखडी तू आहेस विद्वान तुझी इच्छा पुरी होईल. स्वामी आशीर्वाद आला लगेच हरी जाखड्याला. संसारी सुखात तो आनंद रमला. रामचंद्र निंबोकर हा वासुदेव बेंद्राबरोबर गेला मुकना नदीवरी स्नानाला. योग ज्ञान कोण देईल मजला. निंबोकर मनोमनी वंदला तोच कपिल धारेश्वरी. नभो कराला योगी दिसला. योगाने निंभो कराला एक नर्मदेला. तांबडा गणपती देत षंडोपचार मंत्र दिला. स्वामी वंदले मी शेगावाचा निवासी. स्वामी गेले निघून. निंभोकराने स्वामी षंडोपचार मंत्र काढला जपून. पण स्वामी नाही आले दिसून. तो धुमाळा घरी आला आनंदुनी. आनंदला येते स्वामी पाहून. स्वामी वंदले तांबडा खडा आहे श्री गणेश घेईन तुझा योग अभ्यास तांडित. खरच निंबोकर योगज्ञानी झाला खास. तुकाराम कोकाटेचे पुत्र होऊन यात स्वर्गवासी होऊन त्याचे केले आराधना स्वामी. स्वामी वंदले तुकाराम होतील तुझला पुत्र दीर्घायुषी. एक पुत्र ठेवावा माझपाशी. कोकाटेचा पुत्र झाले 3 गेला तो नवस विसरून. थोरला पुत्र गेला रोगाने जखडून. डॉक्टरांना औषधी देईल गुण. तेव्हा तुकारामाला नवसाची झाली आठवण. त्याने नारायण पुत्राला केले स्वामीचे स्वाधीन. रोगमुक्त झाला नारायण शेगावी मठात राहू लागला. आषाढीला स्वाले पंढरपुराला. वंदले पंढरी राया पाळले आजवर तुझ्या वचनाला. आता आज्ञा करावी मजला बोलावून द्यावे तुझ्या भेटीला. विठ्ठल पांडुरंगा ऋषी पंचमीला येतो मी वैकुंठी तुझ्या भेटीला. तोच अश्रू आले स्वामींच्या नयनाला. स्वामींचे नयन अश्रू पाहून पाटील वंदले काही कमी पडले का सेवेला. हरी पाटील काही कमी नाही मजला. हे मम नाही कळणार तुझला. एक सांगतो काही कमी पडणार नाही तुझला. थोडेच मुक्काम राहिला आता शेगावाला. खरोखर आषाढीनंतर श्रावण सरला. आश्विनता झाला स्वामींच्या तनमनाला. श्री गणेश स्थापन झाली भाद्रपद चतुर्थी. स्वामी बदले
वंदले गणेश पूजा अर्चना करावी. दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे गणेश मूर्तीला. पंचमी दिन ती आला स्वामी प्राण रोखून धरले योगमार्गाने. अनंतात देह गेला विलून. साल होते 1832 साधारण. सत्वसर भाद्रपद शुक पंचमी गुरुवार दिन. स्वामींचा प्राण झाला पंचतत्वात विलीन. अंतिम मिरवणूक निघाली शेगावाला. रात्रभर भजन कीर्तन गजर झाला. प्रभाती स्वामींनी देह ठेवला. समाधिस्थाचा मंत्र अग्नीतून स्वामी देह अग्नीत समर्पित झाला. पण आत्मरूपाने स्वामी निवास करून आहेत शेगावाला. 19व्या अध्यायात अर्पण स्वामी सेवेला. अध्याय 19वा समाप्त.